4 दिवसाच्या नंतर शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत चरण्यासाठी। तर बघू शकता हा बोकड, हा फार्मवरील बोकड आहे। हे 2 बोकड फार्मवरील जी का टॉपचे आहेत, ही गाभण शेळी। तर 3, 4, 5 दिवस झालं शेळ्या बाहेर सोडलेल्या नव्हत्या, आतमध्येच होत्या आणि आज शेळ्या बाहेर चरायला सोडलेल्या आहेत। कारण शेळ्या बांधून ठेवत असतो आपण, त्याच्यामुळं चरायला सोडणं गरजेचं आहे। कारण एक तर शेळ्या गाभण आहेत आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित व्यायाम होणं, व्यवस्थित शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आता आपण उन्हाळ्यात मुक्तसंचार गोठा करणार आहेत त्यावेळेस काहीच गरज नाही शेळीला बाहेर वगैरे काढण्याची, आणि मी काढणार पण आहे। 4 महिने पावसाळ्याचे एकदम पूर्ण बंदिस्त शेळ्या ठेवणार आहे। तर सेट होतील असं माझा अंदाज आहे, 100% तसं तर सेट होणार शेळ्या, कारण आता पूर्ण बंदिस्त झालेल्या आहेत। तर बघू शकता ही पाट शेळी, गाभण शेळ्या आहेत आपल्या। आणि हा बोकड आता मी म्हणत होतो ना खराब असलेला बोकड, हा आता तयार झालेला आहे बोकड। हे बघा बोकड हा तयार झालेला आहे आता। आणि हा मोठा बोकड कसा मापा एक तरी हाडूक दिसते का त्याचं, एकदम टॉप क्वालिटी सांभाळलेली आहे त्याला ही शेळी। मकाच्या रानामध्ये हे बघा, फक्त उद्देश हाच आहे की शेळ्या पाणी प्यायला पाहिजेत। आता 2-3 वेळेस पाणी प्यायलेले आहेत, अजून 1-2 वेळेस पाणी प्यायले की बस झालं। ही पाठ ऑगस्टमध्ये लागवड करणार आहोत ना पाठीची, अजून मस्तपैकी चांगलं खाऊन वगैरे। हे दोघं, हा बोकड, ही शेळी, हा त्याचा बोकड शेळीचा। बघा 100% 2 पिल्ले, ह्यावेळेस 1 पिल्ले देत होती, ह्यावेळेस 2 पिल्ले देतात। संगोपनाचा विषय आहे, शेळी 100% 2 पिल्ले देईल असं वाटत आहे। बघू, जर 1 दिली तर मोठं देणार आहे पिल्लू, कारण तुम्हाला किती पिल्ले देईल वाटतं ही शेळी नक्की कमेंटमध्ये सांगा। पोट बघून तर वाटते 2 देईल, पण 100% मला 80% चान्सेस आहेत 2 पिल्ले देण्याचे, आणि 1च दिली तरी बरं आहे, काय अडचण नाही। शेळी आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत आपले पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून। ज्यावेळेस या शेळ्यांची डिलिव्हरी होईल तेव्हा पिल्लांचं संगोपन, शेळीची डिलिव्हरी कशी करावी, शेळींना ग्राई पावडर कसं, पिल्लांना ग्राई पावडर कसं पाजायचं, किंवा कोणतं मल्टीव्हिटॅमिन पाजायचं, मी कसं पाजतो, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।